वेळेवरती उपस्थित राहतात. वेळेपेक्षा मित्र म्हणजे अगोदर ते उपस्थित राहतात. त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. हॅलो, फार चांगली स्पर्धा आहे अजिंक्य आपल्याला पाहायला मिळते. आणि बाई स्वप्नील राऊत आपण पाहतोय जे ग्रामपंचायत माजी सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येकाने प्रचंड मेहनत या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी केलं. शिवसंघर्ष ग्रुप, मरियाई क्रिकेट टीम व ग्रामस्थ मंडळ मोहपाड आयोजित मरियाईच्या नावानं या चषकाचे आयोजन पाहायला मिळते. मरियाईचा आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. पानशील संघ काय होतंय मैदानावरती, कारण जर असा वेळ झाला तर प्लीज आम्ही विनंती करतो तुम्हाला की अजिबात वेळ घेऊ नका, कारण ही डे नाईटची स्पर्धा आहे. ही चौथी मॅच वेळेवरती आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. कारण ग्रामीणच्या लॉट्स वरती ज्यावेळेस 8 टीम असतात अजिंक्य बोर्ड, त्यावेळेस ज्यावेळेस चौथी मॅच लागते ती किमान ते 1.5 ते 2 वाजता लागते. परंतु या ठिकाणी पाहतोय आपण आयोजक अगदी कटिबद्ध आहेत. अगदी 12:30च्या आसपास तिसरी मॅच संपली जाते. म्हणजे या वेळेमध्ये 10 मिनिटं पुढे गेलेत. म्हणजे 12:30ला चौथी मॅच चालू असते. विचार करता टायमिंगचा, कारण 3 ते 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा रात्रीमध्ये कंप्लीट झाली पाहिजे हा प्रयत्न असेल तो आयोजकांचा. हा नक्कीच, त्यापेक्षा जर अगोदर झाली तर अति उत्तम, कारण का आपल्याला लवकर घरी जायला मिळेल. नाही तसं होणार नाहीये. डे नाईटच्या स्पर्धा अशा बऱ्याच ठिकाणी पाहिल्यात, कारण उद्या रविवारचा ही रूपरेषा आहे ना ती प्लॅनिंग नुसार आहे. आज शनिवार आहे. हा, आणि आजचा दिवस जो चॉईस केला ना स्वप्नील राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं तो फार चांगला आहे. कारण की उद्या सुट्टी असेल प्रत्येकाला, कारण की विकली ऑफ आपण ज्याला म्हणतो संडे, त्या संडेच्या निमित्तानं बरीचशी पब्लिक आपल्याला या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच फार, आणि जवळचे संघ सर्व त्या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक वर्ग गावचे ग्रामस्थ मंडळी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु संध्याकाळी अजय राऊत यांच्यावरती फार मोठं लक्ष असेल. मॅचला होईल सुरुवात. ऐकूया पुन्हा एकदा सुरुवात कशी होती अजिंक्य बोर्ड यांना. कल्पेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. पानशील टीमचा हा प्रामुख्याचा पहिला गोलंदाज. आणि ऑन स्ट्राईक वरती गिरीश माली, नॉन स्ट्रायकर एंड वरती नैनेश पवार, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी एज लागली होती. अगदी शॉर्ट टर्बान वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली पाहायला मिळते, परंतु एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सर्कलचं पाबंदी असणारे हे षटक, 38 सर्कलच्या पाबंदीमध्ये अगदी 9 क्षेत्ररक्षक बांधले गेले. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर आणि फलंदाजांना मुभाय या पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर. जिथे क्षेत्ररक्षक नाही ना, जिथे वॅकंट एरिया आहे त्या वॅकंट एरियामध्ये रिकाम्या जागेमध्ये जर चेंडू मारले तर धावा येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. नक्कीच धावा येताना पाहायला मिळतात आणि धावा यायला पाहिजेत. पानशील संघाच्या अगेन्स्ट माथेरान संघ सुद्धा दादा संघ त्या परिसरामध्ये चांगले चांगले व्यावसायिक खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. चौक, माफ करा, चौक संघ आपण पाहतोय जो बॅटिंग करतोय. आणि स्ट्राईक, नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज नैनेश पवार, ज्यांनी व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते, तो आपण खेळ करत असताना चांगली मॅच होईल या मात्र काही शंका नाही आहे. हा नक्कीच, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. कल्पेश एक कंबर कसलेला गोलंदाज आहे. त्यांनी देखील बरेच उन्हाळे पावसाळ्या क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि त्याचा तो पण या ठिकाणी तो पणाला लावतोय. कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकणं ना हे थोडंसं महागडं असतं आणि त्यावेळेस स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन, जबाबदारी घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पहिले 3 चेंडू या ठिकाणी, पहिले 2 चेंडू तो डॉट बॉल टाकतोय. कल्पेश कुरुंगले आमचे फार जवळचे मित्र आहेत. त्याच परीनं खऱ्या अर्थाने गिरीशदादा माली असतील, नैनेश पवार असतील, आमच्या चौक विभागामधून एक चांगले फलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्यपूर्वक आपण पाहतो. चांगलं झेल या ठिकाणी, 1 हँड झेल या ठिकाणी टिपलं जात आहे आणि फलंदाज गिरीश माली होईल झेल बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय पहिल्या 3 बॉलवरती विकेट प्राप्त केली जाते. गोलंदाज कल्पेश या गोलंदाजाकडून फार चांगली स्पर्धा आपण पाहायला मिळते अजिंक्य बोर्ड. कारण जे बॅनर्स पाहायला मिळतात ना, अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूने आपण पाहतोय ज्या ठिकाणी इवन जोडी
अभिजित राऊत आणि विजय राऊत ज्यांनी एक यशस्वी स्पर्धा डेची स्पर्धा आपण पाहिली असेल त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडली आणि या मैदानावरती पहिली बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी त्याने आणली होती आणि एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुद्धा या आयोजकाच्या भूमिकेत. त्यानंतर तिकडे आपण पाहतोय मर्याई चषकाचा तो बॅनर बाई स्वप्नील राऊत, त्यानंतर प्रसाद असे सर्व प्रशांत आहेत त्या ठिकाणी आपण अजयबाईंना पाहतोय. असे सर्व जे आयोजक मंडळी आहेत ना त्यांचा बॅनरवरती फोटो पाहायला मिळतोय. एकच 8 तास आहे की ही स्पर्धा अगदी योग्यरित्या संपन्न झाली पाहिजे. एक चांगली भरारी या स्पर्धेमध्ये घेतली पाहिजे या मर्याई चषकामध्ये. हा नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे आणि का बॅनर लावू नये. मी तर म्हणेन स्वप्नील राऊत असतील त्यानंतर त्यांची संपूर्ण जी टीम आहे ना त्यांनी घेतलेले कसोशीचे प्रयत्न आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात आणि जे पडद्यामागचे हिरो आहेत त्यांचं देखील आपण कौतुक जरूर या स्पर्धेमध्ये करू, आवर्जून त्यांचा उल्लेख करू कारण की त्यांनी देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. नक्कीच प्रत्येकाने फार प्रचंड मेहनत घेतली आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय बाई स्वप्नील राऊत, रितेश राऊत, अभिजित राऊत, विजय राऊत, बरेच राऊत कंपनी आपल्याला पाहायला मिळते. महेश राऊत असतील, अजय राऊत, प्रसाद राऊत, प्रशांत, राजेश शोळे, रुपेश टावरे, संकेश तुपे, चेतन तुपे, त्यानंतर अशोक मोसेकर, शुभम जगताप, गणेश सिंग, कुंदन कोंडिलकर, अमित राऊत, विशाल राऊत आपल्याला पाहायला मिळते, विशाल भोईर, साहिल म्हात्रे. हा जरूर आपण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करू. परंतु त्या अगोदर हे पहिलं मेडल षटक आपल्याला या मर्याई चषकामधील पहिलं मेडल षटक की फार चांगले या ठिकाणी लावून आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा या संघाने निर्माण केला होता. परंतु तदनंतर मित्रांनो नैनेश पवारची दुखापत, तदनंतर बरेचसे चांगले खेळाडू होते, काही जॉबच्या अभावी, काही व्यावहारिक जीवनामध्ये अडकले गेले आणि त्या कारणासाठी थोडासा बागपूटवरती चौक संघ आपल्याला पाहायला मिळाला. नवीन खेळाडूंना संधी जरूर दिली चौक टीमनं, परंतु तितका फारसा चांगला अनुभव त्या खेळाडूंकडे अध्यापक तरी नाहीये आणि त्या कारणास्तली बॅकफूटवरती ढकललं जात आहे ते चौक टीमला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय वानकेले तयार आहे. हा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. नवनीत मटेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा षटकार. एन्जॉय करू शकता. भारत देश असेल, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामधील मित्र म्हणजे मोहपाडा जे शहर आहे त्या शहरामधील मर्याई चषक ज्याचा गाजावाजा संपूर्ण आपल्याला या देशभरामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही घर बसल्या कुठेही आखाती देशांमध्ये बसून देखील या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करू शकता. 198 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा दाखवला जातोय आणि त्यासाठी 2 लाईव्हच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत. एक WTC आणि समर्थ लाईव्ह म्हणजे दोघांचा कॉम्बिनेशन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. उत्कर्ष मते या ठिकाणी येत आहेत. अग्रसेना ट्रॉफीचे एक दमदार आयोजक म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो, त्यांचं देखील करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. फलंदाज नैनेश पवार होईल झेलबाद.
तर आता स्वतःला सिद्ध करावं लागेल समाधान या फलंदाजा, जो विश्वास दाखवला नैनेश पवार या फलंदाजानं. ज्यावेळी राहुल पाटील आपण पाहिलं नैनेश पवारच्या बॅटमधून रितेश राऊत धावा यायच्या ना, त्यावेळी अगदी अर्धशतकीय खेळी त्याच्या आपण कित्येक मैदानावरती पाहिल्या. अगदी चांगल्या गोलंदाजांवरती आक्रमण करणारा फलंदाज होता नैनेश पवार. आणि तदनंतर मी तर म्हणेन दुखापतग्रस्त झाला आणि धावा येणं त्याच्या बॅटमधून आपल्याला कमी पाहायला मिळालं. सगळ्यात लांब लचक षटकार मारण्याचं विक्रम नैनेश पवारच्या नावावरती होतं आणि बरेचसे मैदान त्यांनी गाजवलीत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी आपल्याला तयार आहे. हा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा क्रिकेटमध्ये सर्वात फोक फटका. बॉल जाईल पण टप्पा अखेर सीमा रेषा पलीकडे येतोय. समाधान मालीच्या बॅटमधून चौकार. मध्ये त्यानंतर रोहित या फलंदाजाने चांगलं आक्रमण केलं. 26 धाब्यांची खेळी त्यांनी केली आणि एकूणच 42 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यानंतर 40 धाबीने डिपेंड केलं होतं आणि हा चांगला फटका समाधानच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, ज्याला कॅरी करता आला नाही. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा जरूर मिळाल्या या ठिकाणी, परंतु जेल सुटल्यानंतर देखील लगेच जर चेंडूला उचलला असं फेकी केली असेल तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. एम एस धोनी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळी तुमचा झेल आकाशामध्ये असेल ना, त्यावेळी तुमच्याकडून जेवढ्या धावा कंप्लीट करता येतील तेवढ्या तुम्ही केल्या पाहिजेत. कारण की तदनंतर जेल घेतला जाईल किंवा सुटला जाईल याच्यामध्ये मी तर म्हणेन 2 अंतर असतात. आणि जर जेल सुटला तर तुम्हाला धावा मिळतील, जेल घेतला तर कदापि तुमची मेहनत त्या ठिकाणी वाया जाईल, परंतु ती मेहनत तुमच्या कामयाब देखील येईल. त्यासाठी तुम्ही झेल हवेमध्ये असताना तुम्ही धावा घेतल्या पाहिजेत. पुन्हा एकदा हा फटका घेचायचा होता. ऑन साइड मध्ये बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही. चेंडू येईल या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता येईल संपुष्टात. 10 फलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या तिसऱ्या षटकामधील गोलंदाजी मार्कवरती नयेश हा गोलंदाज यावेळेस तयार आहे. पण त्यांचा वाईड बॉलचा इशारा येतो. शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर होता हा चेंडू. पंचांना इशारा केला की हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 40+ धावा जर या मॅच मध्ये केल्या ना, तर चौक टीमकडे देखील तसे गोलंदाज आहेत की ते या धावसंख्येचं खऱ्या अर्थाने त्या धावसंख्येला डिफेन्स करण्यामध्ये सक्षम ठरतील. परंतु त्या धावा आल्या पाहिजेत. या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच या 2 चेंडूचा खेळ बाकी. हा चेंडू मिडऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल वे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चांगला फेल्ड केला जातो. त्या वेळेमध्ये फक्त 1 धाव कंप्लीट होते. 21 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. त्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती चौक या संघाची पानसील अगेन्स्ट खेळत असताना पानसील संघाने पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश या गोलंदाजाने मॅडन षटक या आजच्या दिवसामध्ये फेकलं जात आहे ते कल्पेशच्या नावावरती. परंतु 13 धावा आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 8 धाबा आहेत. गोलंदाज नयेश. हा चेंडू बॅट वरती प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अगदी सिली मिडऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त 1च धाबे चेंडू वरती मिळाली जाईल. आता चौक या संघाला स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 येणारा आता डेथ ओव्हर आहे. अगदी आक्रमण पवित्र त्या षटकामध्ये घेतला जातो आणि त्या डेथ ओव्हर मध्ये किती धाबा येतील हे बघणं तेवढं फार महत्वपूर्ण असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनीत आणि समाधान अशी चौक टीमची जोडी मैदानावरती खेळ करते. हा नक्कीच 22 धाबा या ठिकाणी धाव फलकावरती लागले जात आहेत. उर्वरित आता शेवटचा स्लॉग ओव्हर चा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती हर्षल जो गोलंदाजी मार्कवरती येतोय. हर्षल एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग देखील त्याची तितकीच ताकदवर आपण पाहिली आहे आणि या मैदानावरती आहे ना पांचल टीमचा चांगला खेळ होताना आपण सातत्यपूर्वक पाहिलाय. हे मैदान अगदी लकी आहे खरं पांचल टीमसाठी, परंतु चौक टीमला आता इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. या षटकामध्ये मिनिमम 15+ धावा त्यांना घ्याव्या लागतील. गोलंदाज तयार आहे. हा चांगला फटका हवेमध्ये मारलाय. चेंडूला उंचाई जास्त, लंबाई थोडी कमी आहे. अनिल वानकले चेंडूच्या खाली होता, त्यानं झेलला कॅरी केलं. अजून एक आदरा फलंदाज नवनीत मते होईल. या चेंडूवरती झेल बाद.
धावफलक स्थिरावेल ते 26 या धावसंख्येवरती. 2-3 मोठ्या पटक्याची गरज आहे आता चौक टीमला. एक धाव या चेंडूवरती मिळतीये, बॅटकट आहे आणि बॅटच्या साहाय्याने मिळालेली एक धाव आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. इथून पुढे जर 2 फटके आले ना तर 40+ धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल, 40 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. परंतु ते 2 मोठे फटके येतील का समाधान माली या फलंदाजच्या बॅटमधून? आणि हा चांगला फटका आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे तो षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. हा 5 चेंडूचा खेळीतून संपुष्टात देतोय. एकीकडे पांशील आणि त्यांच्या विरोधात पांशील आणि त्यांच्या विरोधात चौक या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. टॉस जिंकला पांशील टीमनं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फलंदाजी साठी प्राचारण केलं प्रतिस्पर्धी चौक टीमला. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी कमकुवत धावसंख्या होती, कारण की पहिलं षटक अगदी मडन टाकलं गोलंदाज कल्पेश कुरंगले या गोलंदाजांनी. तदनंतर जय वानखेडेने 13 धावा खर्ची केल्या, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्ची केल्या नयेशनं आणि या षटकामध्ये हर्षल 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्ची करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका समाधान मालीच्या बॅट मधून पाहायला मिळतो. हा षटकार अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका होता आणि नैनेश पवार यांनी जो शब्द दिला होता ना त्या शब्दाला खरा उतरला फलंदाज समाधान माली. अगदी त्याला मागवून घेतला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट मधून धावा येताना आपण पाहिल्या. एकूणच या षटकामध्ये धावा आल्या 17 धावा आणि या 17 धाबेच्या बरोबरीनं 39 धावा आहेत त्या धाव फलकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू म्हणजे 4 षटकामध्ये आता गरज असेल द्वितीय सत्रामध्ये एकूणच 40 या धावसंख्या आणि 40 धावसंख्येला देखील डिफेन्स केलंय या मैदानावरती. आपण पाहिलं तर या अगोदर झालं ना 42 धावसंख्येला डिफेन्स केलं होतं या मैदानावरती जाताडे टीमनं आणि त्या मॅच मध्ये विजय संपादित केलं होतं जाताडे टीमनं. आणि चांगली गोलंदाजी त्यांची आपण शेवटपर्यंत पाहिली होती. तशी गोलंदाजी आता या मॅच मध्ये चौक टीमला करावी लागेल. 40 धावांचं संरक्षण त्यांना मैदानाच्या आतमध्ये करायचंय. जे रक्षात्मक टोटल पाहिजे होतं ना, हवं होतं ना चौक टीमला, ते टोटल उभं करून दिलं समाधान माली, ज्याचं टोपण नाव भाई आहे त्या फलंदाजानं. आणि चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून धावा येताना आपण पाहिल्यात. आता पांचेल टीमला गरज असेल येणारे 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची. जुना बॉल द्या त्या ठिकाणी. चौक टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, स्पीडअप करायचंय. अजय 11 उसराई देवळोली आणि त्यांच्या विरोधात माथेरान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अजय 11 उसराई देवळोली आणि त्यांच्या विरोधात माथेरान दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. श्रेया 11 माथेरान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
डीजे ऑपरेटर चला चौक संघ आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच सलामीवीर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी विनंती असेल उसराई क्रिकेट टीम देवलोली आणि श्रेया 11 माथेरान या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी देवलोली आणि माथेरान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या समोर यावं. 24 बॉल आणि गरज आहे ती 40 या धावा संख्येची. अजिंक्य भौड यांनी जरूर उल्लेख केला ह्या 40-42 धावा ज्या करायच्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा फार चांगली मॅच डिफेन्स करत असताना चांगला खेळ करताना पाहिलेत प्रत्येक टीम. म्हणजे या धावा निर्णायक असू शकतात त्या चौक टीम साठी अगेन्स्ट. जर आपण पांशुल सिंगचा जर विचार केला शेवटच्या ओव्हर मध्ये आलेल्या 17 धावा त्या थोड्याशा जिवारी लागल्या. त्या ओव्हर मध्ये कमी धावा आधी उल्लेख केला अजिंक्यनं 15+ धावा यायला पाहिजेत आणि तेच झालं. ते आल्या 17 आणि टोटल धावा संख्या झाली एक 40 धावा संख्येची एक चांगली मीटर म्हणून चांगला खेळ दाखवला तो चौक या संघानं. येणारे 24 बॉल आणि 40 धावा संख्येची 39 धावा लागल्यानंतर 40 धावा संख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ती अनिल वानखळे आणि दुसऱ्या बाजूला अंशल तांडेल. पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन. मॅच विल स्टार्ट. पहिला बॉल अगदी 1-2 पावलांचा रनअप आहे. नयनेश पवार याचा पहिला बॉल. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस कन्वर्ट केलाय बॅट वरती. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वाईल्ड मध्ये. एक श्री गणेशा केला जातो 1 या धावा संख्येने. फलंदाजी करणाऱ्या पांशील टीम कडून त्यांनी ओळखलंय 40 धावा करायच्या आहेत. प्रति ओव्हर मागे 10 धावा संख्येची सरासरी ठेवावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा आल्या पाहिजेत हा मनामध्ये निश्चय केला असावा पांशील टीमच्या फलंदाजांना आणि तेच दाखवलं पहिल्या बॉलवरती. एक सेन्सिबल क्रिकेट चेंडूची पारखणी केली आणि त्यानंतर एक धाव पहिल्या बॉल वरती घेतले अनिल वानखले या खेळाडूंना. हा चेंडू प्लॉट रिकामा आहे आणि त्या प्लॉट मध्ये वेगाने चेंडू येईल. डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध सलामी देणारा व्यासपीठाला 4 धावा संख्येचा चौकार. हर्षल तांडेल ऑन फायर. सातत्याने आपण क्रिकेटच्या पटलावरती परंतु बॅकच्या 4 ते 5 वर्ष जर पाहिले बरेचशा अजिंक्य यांनी जरूर सांगितलं की
थोडेसे इंजर्ड खेळाडू, त्यानंतर काही जण धंदा व्यवसाय यांची नोकरी त्या कारणास्तव थोडासा चौक संघ बॅकफूट लागला, परंतु पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी हे जे प्रयत्न चालू आहेत ते आता सर्व एकत्र येऊन चौक संघाने चांगला खेळ दाखवला पहिल्या इनिंग मध्ये. जशी पहिल्या इनिंग गाजवली चौक संघानं, दुसरी आता बारी अर्थात इनिंग गाजवतोय तो आता पानशेल संघाचे फलंदाज पाहायला मिळतात अनिल वानखळे आणि त्याची साथ दिली जाते हर्षल टांडेल, ज्याने ठोकलेत 2 चौकार आणि एक सिंगलच्या बरोबरीनं 9 या धावसंख्येवरती खेळतोय तो हर्षल तांडेल. तर टोटल टीमची धावसंख्या झाली आहे ती 10 अंकावरती. अगदी कारण चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पानशेल आणि चौक मरियाई चषक 2024 मधली ही चौथी मॅच पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल येतोय की षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त होईल आणि आता स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली 10. जी सरासरी ठेवायला पाहिजे ती सरासरी ठेवली आहे ती आता पानशेल संघानं येणाऱ्या 18 बॉल आणि गरजे 40 या धाव संख्येची. उसराई क्रिकेट टीम चे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. मी श्रेया 11 टीम माथेरान टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेचच व्यासपीठाच्या समोर यावं. फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतली 5वी मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अजय 11 उसराई क्रिकेट टीम देवलोली आणि त्यांच्या विरोधात टीम माथेरान श्रेया 11 या नावानं मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 30 धाव संख्येची गरज ती या मॅच मध्ये पानशेल या संघाला. परंतु या वेळेमध्ये पुन्हा एकदा ऐकूया एक समदूर दुधारी तलवार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती बॅट अँड बॉल या ठिकाणी खेळला. या ठिकाणी संपर्क व्यवस्थित झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला त्या हर्षल टांडेल या खेळाडूला. चला देवलोली टीम प्लीज, शुभम कदम आपल्याला विनंती टॉस करण्यासाठी या. आम्ही जरूर उल्लेख केला की कॅप्टन या ठिकाणी दाखल आहेत देवलोली टीमचे, परंतु उशीर का त्या कारणास्तव आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा देवलोली टीम टॉस साठी यावं. हा चेंडू पुलटो आज कटबट केलाय बॅट वरती. जसा बॅट वरती चेंडू आला तसाच या चेंडूला फेकून दिलं जातं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एक चांगला फटका, ताकद दाखवली या बॉल वरती. येतोय बिग हिट षटकार. मेहनत आहे. या स्पर्धेमध्ये काय केलं पाहिजे, काय कमी आहे ते पूर्ण केलं जात आहे, परंतु आता हर्षल टांडेल हा थांबायला तयार नाहीये. जसा आला आधीच्या बॉलवरती षटकार तसाच बॅटवरती एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर आलेला षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक पाऊल पुढे येतोय तर पानशेल हा संघ.
अभिजित राऊत थम्सअप घेऊन आता या ठिकाणी आले. दुपार झाले, त्यांना माहिती आहे की आता उन्हाचा तडाखा मैदानावरती आहे आणि या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा सांगतायत की आता या दुपारच्या सत्रामध्ये एक थोडसा थंड शीतपेय सर्वांसाठी दिलं पाहिजे आणि त्यांचे या ठिकाणी दाखल झाले गेले, त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करतोय. 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर धाव संख्येचा आलेख हा उंचवला जातोय 23 या अंकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा या बॉल वरती थोडेसे फ्रंट फुटला आले, त्यानंतर जागा बनवली आणि त्याला पाठवला. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं जात आहे अली आंबोलीच्या दिशेनं. 6 धावसंख्येचा हा येतो षटकार. ती षटकार आले तसे या मॅच मध्ये टीम चौक संघाने ही मॅच सोडली की काय असं दाखवलं. ते या बॉल वरती चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे. लॉंग लेग सीमा पार चौकार. पानशील टीमला ज्याने धावा केल्या 39 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो आता पानशीला संघ.